शेतकरी मित्रांनो, हे 1 गुंठ्याचं शेततळ जे आहे ते शेततळ किती तासात झालंय त्यांनाच आपण विचारू. राम राम भाऊ, राम राम. आपला एकदा परिचय करून द्या. दीपक दुधे, गाव मंगुजळगाव. भाऊ, आता आपण JCP चालू करून आणि आता पूर्ण काम आपलं फायनल झालं. हो. तर शेततळ दाखवा कशा प्रकारे, एकदम चांगल्या प्रकारे टॉप त्यांनी काढलेलं आहे. ट्यूब लेवलमध्ये शेततळ घेतलेलं आहे, जेणेकरून कुठेही पाणी एक्स्ट्रा झालेलं जाऊ नये. आणि हे सगळ्या प्रकारे जे शेततळ आहे, खालचा बॉक्स आणि वरचा बॉक्स जर म्हणाल तर आपण 20 बाय 20 फूट घेतलं होतं पहिले. तर 20 बाय 20चं मार्किंग करून आम्ही त्याचं जे वरची बाजू जी मोजली ती आता 30 फूट भरते. म्हणजे 30 बाय 30चं हे शेततळ झालेलं आहे. माती जर धरली गृहीत धरली तर आपण 36 बाय 36 म्हणजे 1 गुंठ्याचं शेततळ. म्हणजे माती सहित 1 गुंठ्याचं शेततळ आहे. बरोबर आहे. तर याला किती तास लागले भाऊ? याला 3 तास लागले. 3 तास. 3 तासामध्ये ओके फायनल झालं. बरं, आता हे जर का मुरुम लागला बऱ्यापैकी आपल्याला कडक गेलं काढायला, हे जर का समजा सानवट असतं किंवा मग काळीचं असतं अजून फास्ट झालं असतं. अजून फास्ट झाला. म्हणजे हे जे 3 तास लागले, हे 3 तासाचं काम 2.5 तासच झालं. म्हणजे आपण काय विचार करतो की एवढं शेततळ करायला फार काही पैसा लागेल, फार वेळ लागेल. पण जर आपण प्रत्यक्षात कामाला लागलो तर तेवढा वेळ नाही लागत. ते JCPच्या चालवण्यावर बी असतं, ड्रायव्हर बी असतं. कधी कधी असं होतं ड्रायव्हर वेळ घालायचं काम करतो, तसंही होऊ शकतं. पण यांनी फक्त 3 तासात 3-3.25 तास लागले. 3-3.25 तासामध्ये हे एकदम चांगलं शेततळ केलेलं आहे. जर याची खोली जर म्हणत असाल तर टॉपची खोली मला वाटतं 15 फूट येईल त्याची. तर 15 फूट खोली याची शेवटपासून ते वरपर्यंत ही तुम्हाला आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर खालचा जो बॉक्स आहे, हा खालचा बॉक्स जो एक 17 बाय 17चा असेल. 17 बाय 17. आता एक अंदाजन अजून मध्ये उतरून त्याचं माप घेतलं नाही, पण 17 बाय 17चा असेल. आता याला जे पूर्ण आता एक खडे तुम्हाला दिसतात, मुरुम दिसतात, याला 1-2-4 पावस खाल्ले किंवा हे पावसाळा खाऊ दिला त्याच्यानंतर ते कुजतील. कुजल्यानंतर त्याची माती होईल, कारण की मुरुम आहे. मुरुम असल्या कारणाने ते कुजल. बाहेर जे खडकं जे दगड दिसायला लागलेले, पाऊस पडल्यानंतर ती माती खाली जाईल. माती खाल्यानंतर ती बरं दबतील त्याच्यामध्ये. बरोबर. तर याची दबाई करून नंतर आपण याच्यात पन्नी टाकतो. पन्नी टाकायचा खर्च सुद्धा मी तुम्हाला सांगतोच आहे. पण याचा जो खर्च आहे हा जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर एक 3 तास जर धरले तर किती हजार झाले आपल्याला? हे 3000 रुपयाचं. फक्त 3000. म्हणजे 3000मध्ये 1 गुंठ्याचं शाश्वत पाणी आपल्याला झालं. आणि 3000 म्हणजे फक्त खोलीकरण म्हणतो, पन्नी वेगळी आहे. पन्नीचा सुद्धा मी तुम्हाला सांगेलच कितीला झाली. पण एखाद्याचा अर्धा एकर 1 एकर जे रान आहे, त्या रानाला जर 16 MM पाणी तुमच्या बोरला लागलेले, कोणाकोणा अर्धा आपल्या भागातच आहे ना. आपल्या भागात आहे. आता हे जे क्षेत्र आहे अर्धा एकर आहे, त्याच्यामध्ये पाणी 1 इंच चालतं. पण ते 1 इंच जर शेताला द्यायचं म्हटलं तर आपल्याला जर जीव येतो. आता घंटा 2 घंटे उन्हाळ्याच्या दिवसात ते जर याच्यामध्ये स्टॉक केलं तर ते आपल्याला फास्ट देता येत. किंवा ठिबकला आपल्याला दाबावर आपल्याला, कारण की जर समजा 1 इंच दिलं तर दाब असत नाही. जर आपण शेततळ्यामधून दाब द्यायचं ठरलं तर मग चांगल्या दाबाने टाकून आपण एक वाला बरोबर देऊ शकतो आपण. दुसरी गोष्ट, जास्त दाबावर पाणी चाललं की त्याच्या क्षारही गुतत नाही. कमी दाबावर चाललं की त्या क्षारही गुतत, म्हणजे तोही अडचण आपली सॉल्व्ह होऊन जाते. आणि आपल्या डोळ्याला म्हणजे डोक्याला शांती भेटते. व आमच्याकडे पाणी स्टॉक आहे, ताण राहत नाही. अशी ताण राहत नाही. समजा आता एप्रिल पर्यंत आपला बोर चालला तर एप्रिल आणि मे मध्ये हे पाणी पुरतं आपल्याला. ताण येत नाही, असं टेन्शन राहत नाही. त्याच्यामुळे एक शाश्वत पद्धतीचं शेततळे भरपूर शेतकऱ्यांनी केलेले आहेत, मोठमोठे केलेले. पण आपला अर्धाच एकर क्षेत्र या ठिकाणी असल्या कारणानं आपण हे 33 बाय 33 म्हणजे 1 गुंठ्याचं क्षेत्र आपण यासाठी गुंतवलं. आणि एक चांगलं तळ भाऊंनी मला करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. राम राम.